हे मलाही छान दिसेल ना असं. कधी कधी ना या साड्यांचा खूप कंटाळा येतो बाई. असं वाटतं हे असंच काहीतरी घालून बागडावं सगळीकडे. आजी अगं मी उद्या काय घालू याचा विचार करते आणि तुझं काय बोलतात चाललंय. मला सांग ना मी काय घालू. हा घालू का. अगं एवढा विचार कसला करतेस. आता नचिकेतकडे कार्यक्रम आहे म्हणल्यावर त्यांनीच दिलेला एखादा सलवार कमीज घाल ना. बरोबर आजी हा मला नचिकेतने दिलाय मग हाच घालते. हा त्यांच्या मैत्रिणी आल्या ना की हा घालते आणि सकाळी काम करताना हा साधाच घालते. हो चालेल. आणि आता ना तुझे अर्धे कपडे सासूरवाडी नेऊन ठेव म्हणजे इकडचे कपडे तिकडे तिकडचे कपडे इकडे असं व्हायला नको. काय ग आजी तू. पण काय ग सई अगदी तुझ्या स्वतःच्या मैत्रिणी येणार आहेत अशी सगळी तयारी चालली आहे तुझी. हो मग त्यांच्या मैत्रिणी खुश झाल्या तर त्या पण खुश होतील ना ग आजी. मी केलेले पदार्थ मी सजवलेलं घर हे सगळं बघून हे सगळं कोणी केलंय असं असं विचारतील ना त्यांना. मग तुझ्या सासूबाई ऐटीत सगळ्यांना तुझी ओळख करून देतील. ही माझी होणारी सून सई केतकर सुप्रसिद्ध अप्पा केतकर उर्फ स्वदेशी केतकर यांची नात. पण आजी आईंना मी केलेलं सगळं आवडेल ना ग. आवडेल ग. पण काय ग सई नचिकेतची मॉम तुझी आई झाली वाटतं. हो पण त्या मला म्हणाल्या की तू सध्या मला मिसेस देशपांडेच म्हण. काय मिसेस देशपांडे. अगं हे किती परक वाटतं. जाऊ दे गाजी कदाचित मी लग्नाआधीच त्यांना आई म्हणतीये हे त्यांना कदाचित आवडत नसेल किंवा ऑस्ट्रेलियाची एखादी पद्धत असेल आपल्याला काय माहित. जाऊन दे. पण त्यांनी त्यांच्या मैत्रिणींसाठी तुला सगळं करायला सांगितलं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे नाही. हो खरंच. आता एकदा ह्या देशपांडे प्रसन्न झाल्या ना की काही दिवसांनी आपण होणार आहात मिसेस देशपांडे. मिसेस देशपांडे. नाही नाही आजी आजी मिसेस देशपांडे नाही सौ देशपांडे. हो सौ देशपांडे. So deliver my gift vouchers on time, okay? 10,000 से 10 vouchers and no actually send me one extra. So 10,000 से 11 gift vouchers, okay? Yeah and please deliver on time. Yeah right. Thank you so much. हिटलर. कांगारू तू बनवलेली ही संगणक प्रणाली ही सारखी बंद पडते. ग्राहक बोंबलतात आमच्या नावानी. एक मिनिट कोण बोलताय कोण पाहिजे. ली मोलकर्णी सुद्धा दूरध्वनी घ्यायला लागल्यात वाटतं. दूर व्हॉट. आय डोंट अंडरस्टँड अ वर्ड. युअर साउंडिंग लाईक अ मराठी डिक्शनरी. त्या कांगारूला बोलव. कोण कांगारू. तू ज्याच्या घरात काम करतेस ना ते कांगारू. एक्सक्यूज मी कुठेही काम करत नाही आणि इथे कुठलंही कांगारू राहत नाही. ओके. अरे वा म्हणजे ते कांगारू आपला देश सोडून गेलंय वाटतं. तुम्ही काय लिसन आय थिंक यू हॅव गॉट सम रॉंग नंबर सो जस्ट हँग अप. ओके. हे बघ इंग्रजीचा तोरा तर माझ्या समोर अजिबात मिरवायचा नाही. सांगून ठेवतो तुला. बोलाव त्याला. एक मिनिट थांबा जरा. काय चाललंय तुझं. तू मूर्खासारखं का वागतोयस. काय म्हणालीस. अक्कल नसल्यासारखा का वागतोयस तू. मला काही कळत नाहीये. मोलकरीण असून कुणाची अक्कल काढतेस का तू. एक मिनिट इनफ. ओके. मला एकतर कळत नाही तुम्ही कोण बोलताय सो जस्ट हँग अप. डोकं फिरलंय का तुमचं. अहो तो हिटलर भैसाटलेला आहे.
तुम्हीच ठेवा फोन. कोण हिटलर? कोण आहे हा माणूस? हा आपल्या सोसायटीतला एक भैसाटलेला म्हातारा आहे हो. त्याच्या नादीनं येण्यानेच लागावं. जाऊ देत, तुम्ही लक्ष नका देऊ. नाही, पण तो मला विचारत होता की इथे कांगारू कोण आहे, कांगारू कुठे आहे? हे पण आहेच. ते हे भैसाटलेला आहे ना, मग कोणालाही काही बोलत असतो. कांगारू, झेब्रा, कुत्रा, मांजर, कोल्हा. कळलं. तू काय उभा आहेस इथे? तुला लिस्ट दिली ना कामांची, मग ग्रोसरी शॉप मधून जाऊन ते पूर्ण कर ना. जा, सगळं सामान घेऊन ये. कांगारू किती घे सरप्राईज. कुठे निघाली? नचिकेत, अरे आईंच्या मैत्रिणी येणार आहेत ना जेवायला उद्या, त्यांच्यासाठी सगळं सामान घ्यायला चाललीये. नचिकेत, तुला माहितीये मी सगळं घरी करणार आहे. आणि गुलाबजाम आवडतात ना तुला, ते सुद्धा घरी करणार आहे. बघ तू. सई, का करतेस तू हे सगळं? नको. यू डोंट हॅव टू डू दिस. नचिकेत, मी नाही करणार तर कोण करणार मग? आणि आईंच्या मैत्रिणी त्यांना कित्येक वर्षांनी भेटतायत, मग आईंनी काय घरातली कामं करत बसायची का? नाही, त्यांना मस्त गप्पा मारू देत, सगळी कामं मीच करणार. अगं सई, पण काय नचिकेत, पुढे जाऊन मलाच करायचं नाही हे सगळं, मग आता केलं तर काय हरकत आहे? सई, तुला उगाच खूप काम पडेल म्हणून म्हणतोय मी. नचिकेत, कामाचं जाऊ दे, आईंनी एवढ्या मोठ्या मनाने आपल्या नात्याला परवानगी दिली आहे, अजून काय हवंय? आणि मी त्यांच्यासाठी एवढं छोटंसं काम करू शकत नाही का? आणि हे बघ नचिकेत, आईंना जशी सून हवी आहे तशी मी नाहीये, तरी सुद्धा आपला विचार करून आईंनी आपल्या नात्याला होकार दिलाय. मग त्यांच्यासाठी मी एक दिवस केलं तर काय बिघडतं? सई, बिघडतं. इट इज अ क्वेश्चन ऑफ. काय झालं नचिकेत, एवढा का चिडलास तू? काही नाही, तू असं खूप काम केलेलं मला नाही आवडत. नचिकेत, अरे हे माझंच घर आहे ना, माझ्याच घरात काम करते मी. आणि हे बघ, हे माझं काम नाही, कर्तव्य आहे. सई, यू आर बीइंग सच अ टिपिकल सूनबाई. नचिकेत, तुला ना आज नक्की काहीतरी झालंय. बरं, ते सगळं सोड, मला खूप कामं पडली आहेत, खूप सामान आणायचंय. आणि उद्या सगळं चांगलंच होईल. येते. आय होप चांगलं होईल. कल्पना, दही लावलंस ना? अरे देवा, मला वाटलं होतं रात्रीचा यांचा काढा एकदा उकळून झाला की दिवसभराच्या कामातून मोकळी होईल, पण ही वायू टाकी आता संपलेली दिसतेय. अगं बाई, हो का? थांबा, मी ह्यांना बोलवते, हे देतील ना बदलून. अगं नको नको, कशाला उगीच दमला असेल तो. नाहीतरी ते दुकानाचं वार्षिक हिशोबाचं काम चालू आहे ना, म्हणून मानसी आणि प्रसन्न उशिरा घरी येत आहेत. पण आई, मग चूल कशी पेटणार? मी ती वायू टाकी जरा हलवते, म्हणजे आत्ता पुरतं काम होईल माझं, मग उद्या बदलू आपण. बर. अगं बाई, आई काय झालं? आई, अहो काय झालं? अगं काय नाही काय नाही. काय झालं? ह्या का अशा विवळतायत? अहो, वायू टाकी बाहेर ओढताना आईंच्या कमरेत उसण भरली बहुतेक. आता हे उद्योग त्यांना कोणी करायला सांगितले होते? अहो, मला बोलवायचं ना. अहो, तुम्ही काय पैलवान आहात का? त्याच्यात तुमची तब्येत ही अशी. हे बघा, माझ्या तब्येतीवर जाऊ नका. अजूनही 100 हत्तींचं बळ आहे माझ्या अंगात. काय ग, काय झालं? उसण भरली का बाग? आई, मी पटकन तेल गरम करून चोळून देते. हा आई, तू तेल गरम कर, तोपर्यंत मी आजीला बाहेर. आजी तू उठ. सावकाश सावकाश. हो, सावकाश सावकाश. अहो थांबा. सावकाश सावकाश. काय हो? आता कुठे गेला 100 हत्तींचं बळ? तुम्ही उगाच माझ्याशी वाद घालू नका हो. चला बाहेर, चला चला, तुम्ही चला. राहू दे, मला पण तेल चोळून देते. चला चला चला, उठा.
अहो सावकाश इथे बस तू जरा थोडा वेळ बस इथे. हो हो बस हळू. आई ग थांब जरा. बस 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 इथे इथे सावकाश बस. बस बस सावकाश. नाही तू पड थोडा वेळ आजी. पड पड पड. हे बघ अशा अवस्थेत तुला तसंही तुझ्या खोलीत जाता येणार नाही. पड थोडा वेळ सावकाश. उद्या आपल्याकडे सगळे जेवायला येणार आहेत आणि नेमकी मला उसण भरली आहे. अहो पण तुम्ही काळजी करू नका, बरं वाटेल तासाभरात. आप्पा हो तासाभरात नाही बरं वाटणार आजीला, तिला आराम करावा लागेल. अहो उद्याचा कार्यक्रम आपल्याला रद्द करता येईल का हो? तुम्हाला जर स्वयंपाक करायला जमत नसेल तर घरात 2-2 सुना आहेत ना, त्या करतील. अहो त्यांना नेमकं बाहेर जायचंय उद्या आणि एवढ्या माणसांचा स्वयंपाक या परिस्थितीत मला करता येईल असं वाटत नाही हो. अहो पण तुम्ही नकाच करू. मग कोण करणार? बाहेर ना तर काही मागवू देणार नाही तुम्ही? अजिबात नाही. हो पण आपली सई आहे ना, हो ती करेल सगळ्यांसाठी स्वयंपाक. काय अन्नपूर्णेच्या हातची चव आहे माझ्या नातीच्या हाताला. सई बाळा तू कर हा स्वयंपाक. आप्पा पण ते अरे काही काळजी करू नकोस ग, जमेल तुला सगळं. आता एवढ्या माणसांचा स्वयंपाक जरी असला तरी सुद्धा तुझ्या हातची चव काही कमी होणार नाहीये. कर तू कर. जीभ आता इट इज स्टिल सो डार्क. कोणाला असेल एवढ्या रात्री? ठीक स्टोर का नाही ओपन करते. नेक्स्ट उठ. उठ ना. उठ मामाली मामाली उठ उठ मामाली उठ. सुप्रभात. सई तू? हो इट इज सो लेट. व्हॉट आर यू डुईंग हिअर? अहो रात्र नाहीये, सकाळचे 5 वाजलेत. ती सगळी तयारी करायची ना म्हणून लवकर आले मी. काय ना अजून 4-5 तास तरी आम्ही झोपणार आहोत. सो तू थोड्या वेळाने. हरकत नाही तुम्ही झोपा ना, मी फक्त सगळी तयारी करून पटकन जाते. मला आज महत्वाचं काम पण आहे. तुम्ही झोपा, मी सगळी तयारी करते आणि जाताना दार सुद्धा लावून घेते. ओके. नचिकेत तू पण जाऊन झोप. हा आराम कर. हे तू नाही झोपायचं, तू घर आवरून घे आणि फुलदाणीत ठेवायला ताजी फुलं आण. जा जा जा. तोपर्यंत मी स्वयंपाकाचं बघते. चल. या इकडे या, इकडे या. अशा हसायला काय झालं तुम्हाला? अहो हसू नको तर काय करू? किती अस्वस्थ झालात. अहो बाहेरून येणारा माणूस अगदी बरोबर वेळेवर कसा काय येईल?
5-10 मिनिटं उशीर होतोच हो. अहो पण एवढा उशीर होतोच कसा मी म्हणतो. अहो एवढा कुठे उशीर झालाय अजून. म्हणजे अजून उशीर व्हायला हवाय. दिलेली वेळ पाळता येत नाही म्हणजे काय. अहो आता तुमचे सगळे मित्र येणार आहेत की नाही, तर छान गप्पा मारा त्यांच्याशी. वेळ कशी पाळायला पाहिजे याच्यावर भाषण देत बसू नका. नाही भाषण नाही देणार, पण चांगली समज द्यावी लागणार आहे त्यांना. अरे देवा. लॉकडाऊन नॉकडाऊन टाळेबंदी टाळेबंदी. ही काय वेळ झाली यायची. आप्पा 8 मिनिटच उशीर झालाय. मुंबईत याला वेळेच्या आधी येणं म्हणतात. ते काही असलं तरी याबद्दल मी तुम्हाला शिक्षा देणार आहे. बाप रे, शिक्षा? म्हणजे तुम्ही मला शुद्ध मराठीत बोलायला लावणार परत? नाही हो, अर्धा तास तुम्हाला पाणी मिळणार नाहीये. हो, मला कुठे धरणावर जायचंय. मी जातो आणि घेतो ना आतमध्ये. तुम्हाला ना असंच पाहिजे. आम्ही सारखे घाबरून असतो ना तुम्हाला, म्हणून आमच्यावर करता आप्पागिरी. गप्पा बसा. चला ओरडताय. बरं वहिनी, काय आमच्यासाठी काय खास बेत? साखर भात केलाय. अरे वा. पण आज सगळा स्वयंपाक आमच्या सईने केलाय बर का. सई ही मुळातच हुशार आहे. बरं सईच्या लग्नाचं काय बघताय की नाही कुठे? कारण काय माझ्याकडे खूप चांगली स्थळ आहेत. पत्रिका पाठवून देतो. पाठवा. सई कुठे? ती एका कामासाठी बाहेर गेली आहे, येईलच आता. बरं बरं. हा बरं आप्पा, ही बाकीची मंडळी आहेत ना, त्यांना यायला अजून 10 मिनिटं उशीर आहेत. पण ते पण बहुतेक घरनच पाणी पिऊन होतील. तोपर्यंत आपण बसूया. या 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 बसा. ए सई, तू आणतेस ना ग? हो हो, जस्ट ब्रिंग इट फास्ट. पण खरंच इरा, तू जशी होतीस ना अगदी तशीच आहेस. काहीच फरक नाही पडला तुझ्यात. I just take good care of myself, darling. That's why I'm so maintained. That's true. Hey, by the way, girls, here's for you. Here's for you. This is for you. Hey, आहेत gift vouchers. So you can pamper yourself and you can get whatever you want. Just enjoy. Oh wow, wonderful. Thank you, इरा. Come on, don't be so formal. Thank you वगैरे काय आता? Oh wow. घ्या. Thank you. त्यांना दे ना. हो हो देते. घ्या. थँक्यू. थँक्यू. सई, एक मिनिट. This is for you. अहो मिसेस देशपांडे, हे कशाला? याची काहीच गरज नाहीये. Come on, don't say no. हे मी फक्त तुला देत नाहीये, मी सगळ्यांनाच दिलाय. Just a token of love, you know, for all that you did. बरं. ए घ्या ना प्लीज. सो प्राजक्ता, आपल्या कॉलेजच्या ग्रुपवर काय चाललंय सध्या? कॉलेजचा ग्रुपवर खूप मजा येते. ए तुला ऍड करू का? ए प्लीज नको यार. ते गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेजेस इरिटेटिंग असतात खूप. दॅट्स ट्रू. आपण असं भेटतो, फोनवर बोलतो. इजंट इट बेटर? आय लाईक इट दिस वे. ए तुला तो रोहन माहितीये? हा, तो सारिकाशी अजून फ्लर्ट करतो आणि तेही चक्क ग्रुपवर. व्हॉट आर यू सेइंग? आणि शशांक कसा आहे? तो तुझ्याशी खूप फ्लर्ट करायचा आहे. काय म्हणतोय काय आता? त्याची बायको अगदी मॉडेल आहे, त्याच्यामुळे तो मला आता विसरला. गुलाबजाम किती टेस्टी झालेत. मला खूप आवडले. कुठून मागवलेस? मागवले नाहीयेत, सईनी घरी केलेत. गर्ल्स, आज तुम्ही जे काही खाल्लत ना ते सगळं तिने केलंय घरी. शी इज अन अमेझिंग कुक. कोण आहे ही? तुझी नातेवाईक आहे का? नाही, नातेवाईक नाही. जस्ट नेक्स्ट डोअर एक बंगलो आहे, तिकडे राहते ती. शी इज आवर नेबर. ती अशीच मदत करायला आली. ओ दॅट्स सो नाईस ऑफ हर. चल इकडे ये ना. हो. काय? हे घे. माझ्याकडून तुला छोटस बक्षीस. सगळं खूप छान झालं होतं. अहो हे कशाला काकू? घे, लाजू नको. अहो
मीरा नचिकेत तिच्याच वयाचा असेल ना? लक्ष ठेवा, मुलगी आवडण्यासारखी आहे, अगदी मॅरेज मटेरियल. आर यू सिरियस? शी इज नॉट एट ऑल हिज टाइप. नॅकचा चॉईस खूप वेगळा आहे. पण तू ना हिच्यासारखी अगदी ऑबिडियंट सून आण. मुलगी साधी आहे, नाहीतर हल्लीच्या मुली सासूचं काही ऐकतच नाहीत. यु नो व्हॉट प्राजक्ता, मी सिडनीला 4 मुली नॅक साठी शॉर्टलिस्ट करून आली. अँड ऑल ऑफ देम आर ब्युटिफुल, दे आर एज्युकेटेड, सोफिस्टिकेटेड. नॅकनी फक्त एका मुलीला सिलेक्ट करायचंय. तो जी मुलगी सिलेक्ट करेल ना तिच्याशी मी दुसऱ्या दिवशी त्याचं लग्न लावून देणार आहे. तू आम्हाला फोटो दाखव ना, म्हणजे ऍटलीस्ट आम्हाला तरी कळू दे कोण आहे ती मुलगी. अगं हिला काय झालं? हे बघ हे बघ. सो ही पहिली आहे आणि ह्याच्या पुढचा फोटो बघ ना.